नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्ट्स इंडिया लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. खूप मोठी संधी आहे तुमच्याकडे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 4 पानी PDF आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत सविस्तरपणे. त्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट आपण आपल्या चॅनलवर दररोज बघत असतो. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊयात. सो इथे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी इंडिया लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे. ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. रजिस्ट्रेशन सुद्धा ओपन झालेले आहेत, म्हणजे इथे तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करू शकता जर न्यू युजर असेल किंवा नवीन युजर असेल. आणि जर ऑलरेडी तुम्ही ते रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही ते एक्झिस्टिंग युजरवरती क्लिक करू शकता. इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, त्याच्या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे. सो PDF आहे ते सुद्धा आपण बघूया. 1 बाय 1 माहिती आहे. इथे सांगितलेले आहे वॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्यानंतर इथे कंटेंट ऑडिटर नंबर ऑफ पोस्ट 7 आहेत. ॲज पोस्ट आणि रिक्वायरमेंट सांगितलेलं आहे. क्वालिफिकेशन बघा, PG डिप्लोमा इन जर्नलिझम पाहिजे आहे, मास कम्युनिकेशन झालं असेल अँड 3 years एक्सपिरियन्स पाहिजे आहे, और रिटायर्ड ॲज न्यूज एडिटर सांगितलेलं आहे. जॉब रिक्वायरमेंट शिफ्ट ड्युटी आहे. तुमची इंग्लिश आणि हिंदी चांगला पाहिजे आहे. 30 to 40 मॉनिटरिंग स्टाफला तुम्हाला सुपरवाईज करता आलं पाहिजे आहे. इथे जी तुमची जॉब रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे सॅलरी सांगितलेली आहे तुम्हाला 59,760 रुपीज हे सॅलरी असणार आहे, म्हणजे 59,760 रुपये सॅलरी असणार आहे. सिनियर मॉनिटर नंबर ऑफ पोस्ट 20 आहेत. त्यानंतर इथे PG डिप्लोमा इन जर्नलिझम पाहिजे आहे. 2 years एक्सपिरियन्स इन मीडिया न्यूज एजन्सीज सांगितलेलं आहे. सेम इयर तुम्हाला जे काम असणार आहे सांगितलेलं आहे 5 ते 10 मॉनिटरिंग स्टाफला तुम्हाला लीड करता आलं पाहिजे आहे. शुड बी एबल टू ड्राफ्ट एडिट डेली रिपोर्ट्स करता आलं पाहिजे आहे. TV कव्हरेज करता आलं पाहिजे आणि सॅलरी इथे 44,820 रुपये असणार आहे. त्यानंतर थर्डची पोस्ट आहे मॉनिटर ऑफ नंबर ऑफ पोस्ट 165 पोस्ट आहेत. वेगवेगळे इथे सांगितलेले आहे. हिंदीमध्ये 55, इंग्लिशमध्ये 55, आसामीज असे वेगवेगळ्या लँग्वेजेसचं इथं सांगितलेलं आहे. मराठीमधून सुद्धा सांगितलेले आहे. 6 जागा लागणार आहे. ग्रॅज्युएट इन कोणत्याही डिसिप्लिनमध्ये चालणार आहे. तुम्हाला कम्प्युटर पाहिजे आहे नॉलेज, त्यानंतर विथ नॉलेज ऑफ लँग्वेज कन्सर्न, 1 year एक्सपिरियन्स पाहिजे आहे. आणि ते ड्युटीजसुद्धा काय काय असणार आहे सांगितलेलं आहे. इथेची सॅलरी भेटणार आहे 34,362 रुपीज असणार आहे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट नंबर ऑफ पोस्ट 5 आहे. ग्रॅज्युएट अँड प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर तुम्हाला आलं पाहिजे आहे. फिलिंग वर्क, स्टोअर, ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे आहे. सॅलरी इथे 23,082 रुपये असणार आहे. लॉजिस्टिक असिस्टंट नंबर ऑफ पोस्ट 8 असणार आहे. 12वी झालेले असायला पाहिजे आहे. कम्प्युटर ऑपरेट तुम्हाला करता आलं पाहिजे आहे. इथे बघा तुम्ही फक्त 12वी असेल तरी चालणार आहे. त्यानंतर इथे कोणतीही म्हणजे एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, म्हणजे सांगितलेलं नाही आहे, मेन्शन केलेलं नाही आहे. आणि ते तुमचं काम काय असणार आहे सांगितलेलं आहे. 21,215 सॅलरी भेटणार आहे. मेसेंजर किंवा PN नंबर ऑफ पोस्ट 13 आहे. तुम्ही किमान 8वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकणार आहात. लॉजिस्टिक सपोर्ट असणार आहे. तिथे तुम्हाला 19,279 रुपीज सॅलरी असणार आहे. सिनियर शिफ्ट मॅनेजर नंबर ऑफ पोस्ट 1 सांगितलेला आहे. बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ 1 year एक्सपिरियन्स पाहिजे आहे सांगितलेलं आहे. इथे सुद्धा तुमचं काम काय असणार आहे सांगितलेलं आहे. आणि इथे 49,302 रुपीज सॅलरी असणार आहे. असे वेगवेगळे पद आहेत. त्यानंतर शिफ्ट मॅनेजर आहे. सिस्टम टेक्निशियन नंबर ऑफ पोस्ट 8 आहे. अशी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर इंजिनिअरिंग विथ 1 year एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. आणि सिस्टम टेक्निशियनला कोणतेही अनुभवाची गरज नाही आहे. कम्प्युटर नेटवर्किंग झालेलं असू द्या, ITI इन इलेक्ट्रॉनिक झालेलं असू तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. ॲज अ शिफ्ट मॅनेजरला 40,338 रुपये भेटणार आहे. आणि सिस्टम टेक्निशियनना 21,215 सॅलरी भेटणार आहे. लक्षात घ्या, ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे पोस्टमध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे. जी मी लिंक देणार आहे त्यामध्ये मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, पूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा पद आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. पूर्ण डिटेल्स भरायचं आहे तुम्हाला. एज्युकेशन डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स भरायचा आहे. त्यानंतर स्कॅन फोटो, सिग्नेचर, बर्थ सर्टिफिकेट, 10th सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असेल. आणि ते ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू किंवा मॉडिफाय करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेमेंट ऑनलाईन मोडमध्ये भरायचं आहे. आणि तुम्हाला ॲप्लिकेशन अप्लाय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बरीचशी माहिती सांगितलेली आहे की ॲप्लिकेशन प्रोसेसिंगची फीज किती असणार आहे. जनरलला 885, 590 एक्स्ट्रा फॉर एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड सांगितलेलं आहे. OBCसाठी 885, 590 एक्स्ट्रा फॉर एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड. SC STला 531,
354 एक्स्ट्रा. एक सर्व्हिसमनला सेम इयर 885 590 एक्स्ट्रा. वुमेनला 885 590 एक्स्ट्रा. EWS PHला 531 आणि 354 असणार आहे. इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट काय असणार आहे हे सुद्धा बघणार आहे. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना तुम्हाला रजिस्ट्रेशन फी सुद्धा भरून घ्यावं लागणार आहे. 231 जागांसाठी एकूण आहे आणि ते तुम्हाला 18+ वयोमर्यादा असणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे ते 24 जून 2024 हे लास्ट डेट असणार आहे. त्याआधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. निवड प्रक्रिया स्किल टेस्ट किंवा इंटरॅक्शनद्वारा होणार आहे. नवी दिल्ली हे नोकरीचे ठिकाण असणार आहे. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.